अलीकडेच भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला असताना बलुचिस्तान स्वातंत्र्य चळवळीचे प्रतिनिधी मीर यार बलूच यांनी एक मोठी घोषणा केली। बलुचिस्तान आता पाकिस्तान पासून स्वतंत्र झाला आहे। त्यांनी भारतीय माध्यमांना हेही सांगितले की बलूच नागरिकांना पाकिस्तानच्या नागरिकांप्रमाणे संबोधू नये। खनिज संपत्तीने भरलेला, भौगोलिक दृष्ट्या महत्वाचा आणि तरीही वर्षानुवर्ष उपेक्षित इथल्या लोकांमध्ये गेली अनेक दशके एक मागणी सातत्याने केली जात आहे, स्वतंत्र बलुचिस्तानची। पण बलुचिस्तान म्हणजे नेमकं काय आणि त्याचं स्वतंत्र होणं म्हणजे काय, खरंच शक्य आहे का? चला आजच्या व्हिडिओत आपण बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य मागणी मागचं वास्तव्य आणि त्याचं आर्थिक सामाजिक महत्व आणि तसंच भविष्यातील संभाव्य परिणाम याचा सविस्तर आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात मोठा पण लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान प्रांत आहे। संपूर्ण पाकिस्तानचा 44% भूभागावर बलुचिस्तानचं वर्चस्व आहे। इथे प्रचंड नैसर्गिक संसाधनं आहेत, जसं की नैसर्गिक गॅस, कोळसा, तांबे, सोनं। पण दुर्दैव म्हणजे इथल्या स्थानिकांना त्याचा फायदा फारसा मिळत नाही। गेल्या अनेक वर्षांपासून बलूच लोक, विशेषतः काही फुटीर गट, स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करत आहेत। त्यांचं म्हणणं आहे की पाकिस्तानकडून त्यांची ओळख, संस्कृती आणि संसाधनं दोन्ही पद्धतशीर पद्धतीने नष्ट केली जात आहेत। बलुचिस्तान स्वतंत्र का व्हावं अशी मागणी होतीये। बलूच नागरिक पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा योगदान देतात, पण त्यांना त्या बदल्यात शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा काही मिळत नाही। सरकारकडून दडपशाही, लष्करी हस्तक्षेप आणि मानवी हक्काचे उल्लंघन सातत्याने होत आहे। अनेक बलूच नेते आणि कार्यकर्ते यांची हत्या, बेपत्ता होणं आणि छळ ही आजची वास्तवता आहे। यामुळेच बलूच लोक म्हणतात, आम्हाला पाकिस्तान नको, स्वतंत्र बलुचिस्तान हवा आहे। जर बलुचिस्तान स्वतंत्र झाला तर पाकिस्तानचं काय होईल? मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण पाकिस्तानच्या 40 ते 50% नैसर्गिक वायू आणि खनिज साठे बलुचिस्तानमध्ये आहेत आणि याच खनिज संपत्तीवर पाकिस्तानची जवळपास 20 ते 30% अर्थव्यवस्था अवलंबून आहे। त्यामुळे जर बलुचिस्तानने वेगळा होण्याचा मार्ग स्वीकारला तर पाकिस्तानच्या आर्थिक पायाभूत रचनेला जब्बर धक्का बसणार आहे। इतकंच नाही तर पाकिस्तान आणि चीनचा महत्वाकांक्षी प्रकल्प चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर बलुचिस्तान मधूनच जातो आणि हा प्रकल्प वन बेल्ट वन रोड योजनेचा भाग आहे, ज्यामध्ये चीनने अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केली आहे। जर बलुचिस्तान वेगळं झालं तर हे दोन्ही प्रकल्प धोक्यात येऊ शकतात आणि याचा फटका चीनलाही बसू शकतो। बलुचिस्तानची संपत्ती पाहूया। बलुचिस्तान म्हणजे वाळवंट, डोंगर आणि रिकामी जागा असा एक गैरसमज खूप पसरलेला आहे, पण खरं तर हा प्रांत खनिज संपत्तीने भरलेला आहे। बलुचिस्तान मधील रेकोर्डिक खनिज प्रचंड प्रमाणात तांबे आणि सोनं सापडतं। शिवाय सुई गॅस फील्ड या ठिकाणीही नैसर्गिक वायूचा मोठा साठा आहे। या प्रदेशात 40 ते 50 प्रकारची इतर खनिजही सापडतात। 20 ट्रिलियन क्युबिक फीट नैसर्गिक वायू, 5.9 बिलियन टन खनिज साठा, 2% जगातील तांब्याचं उत्पादन, 350 टन सोनं, 200 मिलियन टन कोळसा आणि तसंच 200 मिलियन टन लोह खनिज। ही आकडेवारी बघूनच कळतं की बलुचिस्तान पाकिस्तानसाठी केवळ भूभाग नाही, तो आर्थिक कणा आहे। तर बलुचिस्तानचं भौगोलिक महत्व पाहूया। बलुचिस्तानचं एकूण क्षेत्रफळ 3,47,190 चौरस किलोमीटर आहे, म्हणजे पाकिस्तानच्या एकूण भूभागाचा मोठा हिस्सा। या प्रांताला 700 किलोमीटर लांब अरबी समुद्राची किनारपट्टी लाभली आहे। ही किनारपट्टी इराण आणि अफगाणिस्तानला जोडणारी आहे, म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापार आणि सामरिक हालचालींसाठी एक अतिशय महत्वाचा रस्ता। बलुचिस्तान जर स्वतंत्र राष्ट्र झालं तर त्याचा सर्वात मोठा आणि सामाजिक राजकीय फायदा भारतालाच होणार आहे। भारताला याचा काय काय फायदा होऊ शकतो पाहूया। पाकिस्तानची अर्थव्यवस्था डगमगेल। बलुचिस्तान मधून मिळणाऱ्या नैसर्गिक वायू आणि खनिज संपत्तीवर पाकिस्तानचा आर्थिक डोलारा उभा आहे। हे सर्व संपत्तीचे स्रोत पाकिस्तान गमावेल आणि त्याचबरोबर बलुचिस्तान मधून मिळणाऱ्या महसुलात मोठी घट होईल। पाकिस्तानी लष्करावर तणाव वाढेल। त्यांना बलुचिस्तानच्या सीमारेषेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करावं लागेल। यामुळे भारत पाक सीमेवरील सैन्य दबाव कमी होण्याची शक्यता निर्माण होईल। दहशतवाद नियंत्रणात येईल। पाकिस्तानच्या मदतीने जे दहशतवादी अड्डे बलुचिस्तान मधून कार्यरत आहेत त्यांना मोठा धक्का बसेल। स्वतंत्र बलुचिस्तान पाक सैन्याच्या हस्तक्षेपाशिवाय अस्तित्वात आल्यास भारतासाठी सीमा सुरक्षेच्या दृष्टीने मोठा फायदा होईल। भारत आणि बलुचिस्तान यांच्या मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होऊ शकतो। बलुचिस्तानला विकासासाठी साथीदार हवा असेल आणि भारत त्यासाठी एक आदर्श मित्र राष्ट्र ठरू शकतो। पाकिस्तानचे एक महत्त्वाचं नौदल तळ आणि शिपयार्ड बलुचिस्तानात आहे, जे ते गमावतील। यामुळे अरबी समुद्रात भारताची सामरिक ताकद अधिक मजबूत होऊ शकते। शेवटी बलुचिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सामाजिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक जवळीक आहे, ज्यामुळे भविष्यात बलुचिस्तान अफगाणिस्तानाशी जुळून त्याला अधिक स्थिर आणि मजबूत बनवू शकतो। याचा अप्रत्यक्षात फायदा पुन्हा भारतालाच होईल।
तर पाहूया स्वतंत्र बलुचिस्तान कसं दिसेल। जर बलुचिस्तान स्वतंत्र देश झाला तर तो जगातील क्षेत्रफळानुसार 65वा सर्वात मोठा देश असेल आणि लोकसंख्येनुसार 178वा। विशेष म्हणजे बलुचिस्तानचा आकार जर्मनी, मलेशिया, इटली, ओमान, व्हिएतनाम, फिलिपाईन्स आणि न्यूझीलंड सारख्या देशांपेक्षा मोठा असेल। एवढं मोठं क्षेत्र आणि इतकी नैसर्गिक संपत्ती असलेला देश जगाच्या राजकारणात आणि सामाजिक नकाशावर एक महत्त्वाचं स्थान निर्माण करू शकतो। तर मित्रांनो, तुमच्या मते बलुचिस्तानचं स्वतंत्र होणं पाकिस्तानासाठी धोकादायक ठरेल की जगासाठी फायद्याचं? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।